मग एक महत्त्वाचं की तुम्हाला त्या क्वालिटीची केळी तुम्हाला टिकवावी लागते. तेवढे त्यांचे जे स्टँडर्ड ते मॅच करावं लागतं. मग हे स्टँडर्ड मॅच करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केली? सर याच्यामध्ये जर सर्वात महत्त्वाचा विषय असेल तर फूड केअर मॅनेजमेंट आहे, म्हणजे बंद मॅनेजमेंट करावं लागतं. केळी निसवणीनंतर. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे एका प्रगतशील शेतकऱ्यांकडे, ज्यांनी त्यांच्या शेतीमध्ये बदलत्या काळानुसार, बदलत्या हवामानानुसार आणि काळानुसार त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये अनेक प्रयोग केले आणि या प्रयोगाच्या माध्यमातून एक यशस्वी अशी शेती त्यांनी केली. त्यांच्या या कार्याचा गौरवसुद्धा महाराष्ट्रातून आणि संपूर्ण देशामधून झालेला आहे. वेगवेगळे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आजच्या या काळामध्ये जेव्हा तरुण हा शेतीच्या दूर चाललेला आहे, या काळामध्ये त्यांनी शेतीमध्ये मोठं यश संपादन केलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेऊया, त्यांचा परिचय घेऊया, शेती कशी फायद्याची होईल, पिकांचं व्यवस्थापन कसं करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आज जो तरुण वर्ग आपला शेतीच्या दूर चालला आहे, तरुणांना शेतीमुळं मुली मिळत नाही आहेत, असे अनेक प्रश्न सध्या आपल्या समाजामध्ये आहेत. शेतीला पुन्हा महत्त्व कसं प्राप्त होईल, वेगवेगळ्या पिकांचं मॅनेजमेंट कसं करता येईल आणि शेतकऱ्यांनी कशा प्रकारची उपाययोजना करायला पाहिजे आणि त्यांनी आजपर्यंत त्यांच्या शेतीमध्ये कोणकोणते प्रयोग केले, अशा सर्व विषयांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. तुम्ही जर शेतकरी आहात तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी राहील, किंवा तुम्ही तरुण आहात, शिक्षण झालेलं आहे आणि एक ऑप्शन म्हणून जर तुम्ही शेती पाहत असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेती ही उद्योगासारखीच आहे, किंवा शेती उद्योगापेक्षा कधीच कमी नाही आहे, किंवा नोकरीपेक्षा सुद्धा कमी नाही आहे. या गोष्टीचा दृष्टिकोन तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच डेव्हलप होईल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हो, जर का कोणी असं तुमच्या संपर्कात असेल जे शेतीशी रिलेटेड आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे आणि त्यांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. चला तर मग आपण आता दादांशी बोलूया आणि त्यांचा परिचय घेऊया. सांगा दादा, तुमचा परिचय सांगा आणि आजपर्यंत तुम्ही काय काय केलंय, किंवा कशा प्रकारे तुम्हाला पुरस्कार मिळालेले आहेत आणि कोणत्या प्रकारचे प्रयोग तुम्ही केले, या गोष्टी थोडक्यात माहिती द्या. नमस्कार, मी संदीप सुभाष पाटील, राहणार वडोदा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मी जळगाव केळी संशोधन केंद्र इथं एक शेतकरी आणि शास्त्रज्ञ मंच यांचं एक कोलॅबरेशन आहे, त्याचा मी अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे. सर मी 2010 पासून शेती करायला सुरुवात केली. अगोदर माझा कपड्यांचा व्यवसाय होता चोपड्याला. त्याच्यात मला अपयश आलं. त्याच्यानंतर मी शेतीकडे येण्याचा म्हणजे माझा मानस होता की आपण घरी जाऊन वडिलोपार्जित माझ्याकडे 35 एकर शेती होती, की आपण शेती करावी. सुरुवातीच्या काळामध्ये मला खूप अडचणी आल्या समजून घ्यायला, कारण माझ्यासाठी शेती हा नवीनच विषय होता. शेती होती अगोदरपासून, शिक्षणासाठी बाहेर होतो, त्यामुळे मला शेतीबद्दल एवढं काही फारसं नॉलेज नव्हतं. गॅप पडला होता. पण वडिलांचं मार्गदर्शन व माझे मोठे भाऊ यांचं मार्गदर्शन घेऊन मी शेतीला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये जर बघितलं सर, तर मी केळी पिकापासूनच माझी सुरुवात केली. केळी लागवडीपासून सुरुवातीला मी कंद लागवड करत होतो, केळीचे कंद लागवड. त्याच्यामध्ये खूप अडचणी यायच्या. केळी कटिंगला फक्त 60 ते 70% केळी आपण 100% खर्च करायचो प्रत्येक झाडावर, पण त्याच्यापैकी 60 ते 70%च केळी ही काढली जायची, म्हणजे त्याचे पैसे व्हायचे, आणि 30 ते 35% केळी वाया जायची. मग त्याच्यासाठी काय करायचं, मी शोध घेतला आणि मला केळी रोपांची माहिती मिळाली. केळीचे टिश्यू कल्चर रोप जर लावले तर त्याची हार्वेस्टिंग ही 90%च्या वरती होते. मग मी रोपांच्या लागवडीला सुरुवात केली, म्हणजे जेणेकरून जे तुम्ही अगोदर टिश्यूच्या ऐवजी कंद लावत होते तो लॉस तुमचा होणार नाही. त्यामुळे मग मी टिश्यू कल्चर लागवडीची सुरुवात केली. नंतर मग त्याच्यामध्ये लागवडीमध्ये मला जैन इरिगेशनचे व्हाईस चेअरमन जे आहेत के.पी. पाटील सर, त्यांचं अनमोल मार्गदर्शन मला मिळालं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुरुवातीला, म्हणजे आता पण त्यांचं मार्गदर्शनच आहे, पण सुरुवातीला अनमोल मार्गदर्शन त्यांचं मला मिळालं. त्याच्यातून मी उभा राहिलो त्यांच्या मार्गदर्शनामुळे, आणि आज जे मला यश मिळालंय ते नक्कीच त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, एवढं मी नक्की सांगेन. म्हणजे आपण निर्णय घेतो एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या क्षेत्रात आपण जातो, पण त्या क्षेत्रासाठी मार्गदर्शन सुद्धा महत्वाचं असतं, आणि ते काम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलंय. त्याच्यानंतर सर मग
उत्पादनात तर वाढ झाली, बरोबर. पण विषय आला क्वालिटीचा. आता जर तुम्ही बघितलं तर केळी ही सगळीकडे व्हायला लागली. अगोदर असं व्हायचं की जळगाव जिल्ह्यातच केळी व्हायची. आता तुम्ही सोलापूरमध्ये गेले तिथं केळी आहे, नांदेडमध्ये गेले तिथं केळी आहे, धुळे जिल्ह्यात गेले तिथं केळी आहे, शहाद्यात अगोदरपासूनच केळी होती. तर सगळीकडेच केळी व्हायला लागली. मग त्याच्यामध्ये आता कॉम्पिटिशन झाली केळी पिकामध्ये. तर आता क्वालिटीला खूप महत्व आलंय. तर बरोबर. मग क्वालिटी कशी बनवायची याच्यावर मी भर दिला. आणि एक्सपोर्ट कसं करता येईल, कारण आता जर तुम्ही बघितलं तर भारताच्या लागवडीच्या तुलनेमध्ये अजून पण आपण खूप मागे आहोत एक्सपोर्टच्या. त्यामुळे एक्सपोर्टमध्ये एवढी तुम्हाला स्पर्धा नाहीये. तर मी बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा सांगेल की त्यांनी एक्सपोर्ट क्वालिटी केळी नक्की बनवावी व एक्सपोर्ट क्वालिटी केळी पिकवावी. त्याच्या अनुषंगाने मी शेवटचे 5 वर्ष आता मी एक्सपोर्टच्या संदर्भात काम करत आलेलो आहो. आता मागील 5-6 वर्षापासून मी सतत एक्सपोर्ट करतोय. 90% एक्सपोर्ट माझी केळी ही 90% एक्सपोर्ट होती. मग ज्या वेळेस आपण केळी एक्सपोर्ट करतो आणि जी आपण इथं स्थानिकला विकतो, याच्यात नफ्यामध्ये काय फरक पडतो? नफ्यामध्ये नक्कीच फरक पडतो सर. जर इथलं मार्केट बघितलं सर तुम्ही तर मार्केट असंतुलित मार्केट आहे. आजचं जर बघितलं असंतुलित मार्केट आहे. डोमेस्टिकला कधी कधी खूप ड्राफ्टिंग चेंजेस होतात. अचानक भाव वाढ होते, आवक कमी होते आणि उत्पादन कमी असतं त्यावेळेस रेट वाढतात. पण ज्यावेळेस उत्पादन जास्त असतं आणि मागणी कमी असते त्यावेळेस एकदमच रेट कमी होतात. त्यावेळेस एक्सपोर्टला तसं होत नाही. एक्सपोर्टला तुमचे रेट हे ठरलेले असतात, त्याच्यामुळे समांतर असतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्या अनुषंगाने खर्चाचा पण ताळमेळ जमवता येतो आणि उत्पन्नाचाही ताळमेळ तुम्हाला जमवता येतो. पण मग एक महत्वाचं की तुम्हाला त्या क्वालिटीची केळी तुम्हाला पिकवावी लागते. तेवढे त्यांचे जे स्टँडर्ड आहेत ते मॅच करावं लागतं. मग हे स्टँडर्ड मॅच करण्यासाठी मग तुम्ही काय उपाययोजना केली? सर याच्यामध्ये जर सर्वात महत्वाचा विषय असेल तर फ्रूट केअर मॅनेजमेंटचा आहे सर. म्हणजे बंच मॅनेजमेंट करावं लागतं. केळी निसवणीनंतर त्याला केळी फुलाला BI करावं लागतं, बर्ड इंजेक्शन ते द्यावं लागतं. त्याच्यानंतर त्या फण्यांचे जे केळीला बारीक फुलं असतात पुढे ते काढावे लागतात. ते काढल्यानंतर त्याला ठराविक औषधांचे स्प्रे काढावे लागतात आणि त्याच्यानंतर त्याला स्कर्टिंग बॅग लावावी लागते, जेणेकरून बाकी इतर जी कीड आहे त्याचा प्रादुर्भाव त्याच्यात होणार नाही आणि केळीची क्वालिटी त्या लेवलची होईल की आपण एक्सपोर्ट करू शकू. म्हणजे एक्सपोर्टला जे क्रायटेरिया आहे ना सर, त्याला स्पॉटलेस बनाना लागतो. तुमच्या केळीवर कोणत्याही प्रकारचा डाग नको आहे, कोणताही सकिंग पेस्ट नको आहे, अशी केळी एक्सपोर्टर घेतात. मग त्या पद्धतीची केळी तयार करावी लागते. ज्यावेळेस आपण एक्सपोर्ट करतो मग ते आपण जर जास्त कीटकनाशकांचा वापर केला तर मग ते सुद्धा काळजी घ्यावी लागते की? हो सर, नक्कीच घ्यावी लागते. त्यासाठी जो लेबल क्लेम आहेत ती औषधं आपल्याला वापरावी लागतात. कालावधी जो असतो रेसिड्यूचा, तशा पद्धतीचे कीटकनाशक, तशा पद्धतीचे फंगिसाईड मार्केटमधून शोधून आपल्याला त्या पद्धतीच्या शिफारसी ज्या आपल्याला नियमित गाईडलाईन मिळतात त्या पद्धतीची औषधं वापरून, म्हणजे ज्या वेळेस आपली केळी हार्वेस्टिंग होते त्यावेळेस आपली केळी ही रेसिड्यू फ्री असली पाहिजे. बरोबर, म्हणजे ती हानिकारक नसली पाहिजे. सध्या मार्केटमध्ये असे बरेच औषधं आहेत ज्यांचं म्हणजे ते एवढे फॅटल आहेत की फवारणी केल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा अंश त्या पिकामध्ये राहतो किंवा त्या फळामध्ये राहतो. मग अशा प्रकारे आपल्या फळामध्ये ते राहू नये, त्याचं पर्सेंटेज जास्त दिसू नये, या गोष्टींची सुद्धा टेस्टिंग एक्सपोर्टच्या वेळेस होत असेल. आणि जे औषधं त्यांनी रेफर केलेली आहेत तशाच प्रकारची औषधं तुम्हाला फवारणीसाठी वापरावी लागतात. त्यावेळेस आपली केळी एक्सपोर्ट लायक होते आणि आपल्याला चांगला भाव सुद्धा मिळतो. हो सर. आता केळीच्या संदर्भात हे सांगा की एखाद्या शेतकऱ्याला जर केळी लावायची आहे तर त्याने त्याची तयारी कशी करावी? सुरुवातीला सर शेत नांगरून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या 2 पाड्या त्याने वखरणी म्हणा किंवा ट्रिलर म्हणा याच्याने जमीन भुसभुशीत केली पाहिजे, रोटावेटर केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर गादी वाफा तयार करून घेणं गरजेचं आहे. कारण गादी वाफ्यावर केळी ही चांगल्या पद्धतीने उत्पादित होते. आणि
त्याच्यामध्ये काही टप्पे आहेत का किंवा सुरुवातीच्या लागवडीपासून 1 महिना 2 महिना किंवा काही कालावधी आहे का ज्या कालावधीत केळी पिकाची जास्त काळजी घ्यावी लागते शेतकऱ्याला? सुरुवातीला नक्कीच सर, जर रोपांची लागवड करत असाल हम्म. तर सुरुवातीच्या काळामध्ये रोपांवर येणारे जे रोग आहेत, म्हणजे उदाहरणार्थ सकिंग पेस्ट आहे, हम्म. त्याचा प्रादुर्भाव होतो सकिंग पेस्टचा. त्याच्यासाठी तुम्हाला काही गाईडलाईन आहेत. CMU सारखा व्हायरस हा सुरुवातीच्या काळामध्ये त्रास देतो, हम्म. जास्त करून सप्टेंबर ऑक्टोबरच्या लागवडींमध्ये. हम्म. तर त्यावेळेस त्याच्यावर फुलकीड असेल, व्हाईट फ्लाय असेल, थ्रिप्स असतील किंवा माइट्स असतील, हम्म. यांच्या अटकावासाठी तुम्हाला नियमित दर 15 दिवसाला एकदा स्प्रे घेणं गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर तुम्हाला पाण्याचं नियोजन सुद्धा हम्म. चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं गरजेचं असतं. मग पाण्याच्या नियोजनामध्ये मग ड्रिप इरिगेशनच पाहिजे की एखाद्या शेतकऱ्याकडे आता भांडवल कमी असतं, तो तसंही पाणी भरत असेल तर मग तो काय करू शकतो अशा परिस्थितीमध्ये? नाही सर, हे बघा, जर तुम्ही रोपांची लागवड करत असाल तर तुम्ही ड्रीप असणं गरजेचं आहे. हम्म. तुम्ही जर कंद लागवड करत असाल तर तुम्ही फ्लड पाण्याने किंवा मोकळ्या पाण्याने तुम्ही कंदाची लागवड करू शकतात. हम्म. पण जर तुम्हाला रोपांची लागवड करायची असेल हम्म. तर तुम्हाला ड्रिप इरिगेशन लागेल. ड्रिप इरिगेशन 100% गरजेचं आहे. एकंदरीत हे केळी पीक शेतकऱ्यांसाठी फायद्याचं आहे का? नक्कीच सर. आज जर बघितलं हम्म. तर म्हणजे आपण महाराष्ट्राचा न विचार करता पूर्ण भारताचा जर विचार केला हम्म. तर नगदी पिकामध्ये केळीचा समावेश होतो. हम्म. तर नक्कीच केळीमध्ये नियोजनबद्ध जर काम केलं, मी असं म्हणेन, नियोजनबद्ध जर काम केलं तर केळीसारखं नगदी पीक अजूनपर्यंत मला घेता आलेलं नाही आणि मी बघितलं पण नाही. मला आतापर्यंत बरेच पुरस्कार मिळालेले आहेत छोटे मोठे. त्याच्यामध्ये जर मुख्यतः बघायला गेलं तर आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्याकडून मला राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर मला जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडनं उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार पण मिळालेला आहे. लोकमत ॲग्रोवन यांच्याकडनं सुद्धा मला प्रगतीशील शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर मला आत्ताच हल्ली दिल्ली हरियाणा इथं कर्नालला महाराणा प्रताप विश्वविद्यालय हॉर्टिकल्चरचं, त्यांच्याकडनं नॅशनल अवॉर्ड उद्यानरत्न पुरस्कार 2026 हा नुकताच प्राप्त झालेला आहे. म्हणजे अचिव्हमेंट बऱ्याच आहेत तुमच्या शेती क्षेत्रामध्ये. व्यवसाय सोडून शेतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि तो तुमचा निर्णय तुम्ही यशस्वी करूनही दाखवला. आता ह्याच प्रकारे आता एखादा तरुण आहे सध्या पुण्याकडे IT सेक्टरमध्ये, ह्या रिसेशनमुळं बऱ्याच जणांचे जॉब जात आहे. आता काही तरुण असे असतील की वडिलोपार्जित शेती आहे तरी सुद्धा आता काळानुसार ते तिथे जॉब करतात, पण असे तरुण शेतीमध्ये येऊन करिअर घडू शकतात का? 100% सर. मी तर म्हणेल, म्हणजे माझा गावाचा इतिहास सांगतो सर मी तुम्हाला. वडोद्या गावामध्ये कोरोना 2022-23 हा नाही 2022 नंतरचा जो 2020-21ला जो कोरोना आला, त्याच्यामध्ये बरेच लोक आमच्या गावाचे तरुण हे पुण्याला नोकरीला होते. त्याच्यानंतर ते मग कोरोनामध्ये वर्क फ्रॉम होम चालू झालं, बाकीच्यांचं कोणाचं जॉबही गेले. त्यानंतर ते घरी आले, बऱ्याच जणांचे जॉब त्या काळामध्ये गेलेले. बरोबर. मग घरी आले, मग जमावबंदी असायची गावामध्ये. मग मित्रमंडळी मिळून कुठं गप्पा मारायचा, कुठं जायचं, तर आम्ही शेतात येऊन बसायचो. ते मग माझ्या शेतात यायचे आणि बघायचे. त्यांनी बघितलं, माझी केळी बघितली, पपई बघितली. मग त्यांनी घरी जाऊन वडिलांशी चर्चा केली किंवा मी आज संदीप दादांच्या शेतावर गेलो होतो, तिथं बसलो होतो. मग त्यांची केळी तर खूप चांगली आहे, आपली केळी तशी नाही आहे, आपली पपई पण तशी नाही आहे. मग ते काय करतात, मग त्यांनी वडिलांशी चर्चा केली. त्याच्यानंतर परत ते मग असं आमचं दररोजचं चाललं, कोण एके दिवशी कोणाच्या शेतात, दुसऱ्याच्या शेतात, असं आम्ही जाऊन पाहणी करायचो. मग त्याच्यात आम्ही एक ग्रुप स्थापन केला, युवा फार्मर ग्रुप म्हणून. आम्ही एक गावाचा ग्रुप तयार केला युवकांचा. सगळं मिळून एकत्र आलो. आम्ही असं ठरवलं की आपण एकमेकांना आपलं नॉलेज शेअर करायचं आणि आपण शेतीला सुरुवात करायची. तुम्हाला खोटं वाटेल साहेब, 20 ते 22
इंजिनियर मुलं आज माझ्या गावामध्ये शेती करतायत. कोरोनापासून आले तर ते परत गेलेच नाहीत. एवढं त्यांना त्यांच्या शेतीत त्यांनी बदल केला. आज माझ्या गावामध्ये मी सुरुवातीला एकटा एक्सपोर्ट करायचो. आता माझ्या जोडीमध्ये अजून 20 शेतकरी तयार झाले की ते एक्सपोर्ट माल तयार करतात. करतात. त्याच्यामध्ये काय होतं, आमची जे एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन तयार झाली की मी तुझ्यापेक्षा सरस कसं जाऊ शकतो, कशी चांगली गेडी घेऊ शकतो. तर ती एक पण फ्रेंडली कॉम्पिटिशन, हेल्दी कॉम्पिटिशन, हेल्दी फ्रेंडली कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन. हा, तर त्याच्यामध्ये एवढे चेंजेस झाले सर गावामध्ये. तर तुम्हाला सांगतो आज माझ्या गावामध्ये 60 ते 70% मला हा एक्सपोर्टला जातो वडोद्या गावात. मोठी अचिव्हमेंट आहे समजा एका छोट्या गावाच्या तुलनेमध्ये. हो सर. तर मी नवीन युवकांना एकच सांगेल की शेतीकडे तुम्ही नुसतं शेती हा जो आज दिसतोय, म्हणजे आज जे शेतकरी जगासमोर मांडला जातोय किंवा आज शेतकरी दिसतोय, तो शेतकरी निव्वळ लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे म्हणून आहे. जर तुम्ही यशस्वीरित्या शेती केली तर तुम्ही शेतीमध्ये खूप मोठं करिअर 100% करू शकतात. नगदी पिकामध्ये तुम्ही जर केळीसारख्या पिकामध्ये, पपईसारख्या पिकामध्ये जर तुमचं करिअर, जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता चांगली असेल, शेती त्या जमीन त्या पद्धतीची असेल, तर 100% तुम्ही शेतीमध्ये चांगलं करिअर नक्कीच करू शकता. आणि बदलत्या काळानुसार ती गरज सुद्धा आहे. जर तुम्ही बघितलं सर, तर लोकसंख्येनुसार, आजच्या आपल्या भारताच्या लोकसंख्येनुसार जर तुम्ही अन्नधान्याचा जर रेशो बघितला तर तो नक्कीच पुढे भविष्यामध्ये शेतीला चांगले दिवस येतील याचा तुम्हाला आजही प्रत्यय येतोच आहे. बरोबर. आणि एकंदरीत आता जसं सध्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येण्याचे मोठे म्हणजे चान्सेस आहेत, रिसेशन येऊ शकतं. ह्या महिन्याभरातल्या 2-3 बातम्या अशा आहेत की रात्रीतून IT कंपन्या बंद होऊन ते लोक गेले आणि जे मुलं तिथं काम करत होते त्यांच्या रात्रीतून नोकऱ्या गेल्या. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये संकट येण्यापेक्षा अगोदर आपण शेतीमध्ये शाश्वत विकास करू शकतो. 100% करू शकतो. जेणेकरून फक्त आपलंच नाही होणार, तर जी पुढची पिढी आहे त्यांची सुद्धा लाईन व्यवस्थित लागेल आणि गावामध्ये आपण उत्पन्न मिळू शकू. आणि शेती हे बघा सर, शेती एक उद्योग म्हणून किंवा एक इंडस्ट्री म्हणून जर शेतीकडे बघितलं, नफ्याचं आणि खर्चाचं आणि नफ्याचं जर गणित ठेवलं तर 100% शेती ही फायद्याचीच आहे. फक्त याच्यामध्ये काय होतं सर, वातावरणातले जे ड्राफ्टिंग चेंजेस आहेत किंवा वातावरणात जे बदल होत आहेत त्याच्या अनुषंगाने पिकाची निवड करणे, त्याच्या अनुषंगाने पिकावर जे नवीन नवीन टेक्नॉलॉजिस्ट आलेले आहेत त्या टेक्नॉलॉजी वापरणे हे खूप गरजेचं आहे. बदलत्या काळानुसार स्वतःलाही बदलत राहावं लागतं. ज्या प्रकारची टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये अवेलेबल आलेली आहे किंवा झालेली आहे तिचा वापर करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि स्पर्धेच्या या काळामध्ये उत्पादन असं घ्यायचं की जे एक्सपोर्ट क्वालिटीचं असलं पाहिजे. म्हणजे स्थानिक जे काय आपलं डोमेस्टिक मार्केट आहे त्याच्यावर जे आपण डिपेंड आहोत ते राहणार नाही आणि आपल्याला उत्पन्न सुद्धा चांगलं मिळेल. आता आपण इथं सध्या पपईच्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे. याचं मॅनेजमेंट कसं केलंय तुम्ही पपईचं, त्याच्याबद्दल सर, पपई हे पण एक केळीसारखंच पीक नगदी पिकामध्ये गणलं जातं. हे पीक बऱ्याच भारतामध्ये विविध ठिकाणी घेतलं जातं. साऊथचा जो एरिया आहे तिथं सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या काळामध्ये तिथं लागवड होते. आणि आपला जो महाराष्ट्र आहे याच्यामध्ये जास्त करून मार्च एप्रिल महिन्यापासून याची लागवड होत राहते. हो, तर ही माझी एप्रिलची लागवड आहे. आज जर तुम्ही बघितलं तर याला फुलकड्या वगैरे यायला सुरुवात झालेली आहे. तर याचं नियोजन सर, याचे रोपं मिळतात. ते रोप एका रोपाची किंमत 10 ते 15 रुपयाच्या मध्ये असते. तर याची रोपांची लागवड करावी लागते. याला पण सारखंच केळीसारखंच गादी वाफा तयार करून गादी वाफ्यावर जर लागवड केली तर पाण्याचा निचरा हा चांगला होत असतो. पावसाळ्यामध्ये जर पपईला पाणी जास्त झालं तर याला बुंदासड वगैरे असे बरेच अडचणींना सामोरं जावं लागतं. म्हणून मी शेतकऱ्यांना एकच सांगेल की पपई लागवड करत असताना गादी वाफ्यावरच पपईची लागवड केली पाहिजे, म्हणजे पाण्याचा निचरा होऊन जाईल. हे किती दिवसाचं पीक आहे आणि एकंदरीत समजा आपण एका हेक्टरमध्ये किंवा 1 हेक्टर किंवा समजा एखाद्याचा 3 एकरचा 4 एकरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये किती उत्पादन आपल्याला पपई देऊ शकते?
सर पपईचं जर बघितलं सर तर एका एकराला 10 बाय 6 लागवड जर केली तर एका एकराला 600 रोपं 600 ते 650 रोपं बसते. बसतात एका एकराला. हम्म. बरोबर. तर तुमचं हेक्टरी याचं गणित जातं सर तुमचं 7 दुनी 14 आणि म्हणजे तुमचे 1700 ते 1800 रोपं एका हेक्टरला बसते याचे बसतात. तर याचं जर बघितलं सर तर एका झाडाची याची कॅपॅसिटी उत्पन्न देण्याची 1 क्विंटल पर्यंत असते. एका झाडाची. एका झाडाची 1 क्विंटल पर्यंत पपई आपल्याला उत्पादन देऊ शकते जर त्याचं तसं योग्य व्यवस्थापन जर केलं तर 100% 1 क्विंटल पर्यंत आम्ही उत्पन्न घेतलेलं आहे. पण आता वातावरणातले जे बदल आहेत, तीव्र उन्हाळा झाला किंवा किंवा जर पाऊस जास्त होतो, याच्यामध्ये बऱ्याच रोपांची संख्या याच्यामध्ये हेक्टरी कमी होते आणि त्यातल्या त्यात परत याची उत्पादनाची क्षमता पण त्याच्यामध्ये कमी होऊन जाते. तर आपण जर बघितलं सर सरासरी 50 किलो तरी एका झाडापासून उत्पन्न आपण मिळवू शकतो पपईचं. हा म्हणजे जर एका हेक्टरमध्ये 1700 झाडे तुमचे जर बसत आहे, बरोबर, तर जवळपास तुम्हाला 850 क्विंटल पर्यंत उत्पादन तुमचं होऊन जाईल. आणि याला भाव तर काय मिळतो तरी साधारण सर याला सुरुवातीचे जे दर असतात म्हणजे ही नोव्हेंबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये याची हार्वेस्टिंगला सुरुवात होते. जर एप्रिलमध्ये तुम्ही लागवड केलेली असेल तर याचे दर सुरुवातीला 15 रुपयापासून तर 10 रुपयापर्यंत दर मिळतात सुरुवातीच्या काळामध्ये. नंतर ज्या वेळेस डिसेंबर जानेवारी पर्यंत दर टिकून राहतात. जानेवारी नंतर फेब्रुवारीमध्ये जसा उन्हाळा वाढतो म्हणजे उन्हाचं तापमान वाढतं तसं या पिकामध्ये या पिकाची जी हे असते डिमांड असते ती थोडी कमी होते. त्याच्यामध्ये रेट पण कमी होतो आणि पुढे माल वाढत चालतो. सुरुवातीला माल कमी निघतो म्हणून मार्केटमध्ये अवेलेबिलिटी मालाची कमी असते. त्याच्यामुळे याला रेट त्या अनुषंगाने जास्त मिळतो आणि जसा मार्केटमध्ये माल जास्त येतो त्या अनुषंगाने त्याचे रेट कमी होतात. कमीत कमी 5 रुपये आणि जास्तीत जास्त 15 रुपये. सरासरी जर पकडला सर तर 7 ते 8 रुपये दर सरासरी आपल्याला मिळतो, 1 किलोला मिळतो शेवटपर्यंत. आता ह्या पपई पिकाबद्दल समजा 1 एकराचा किंवा 1 हेक्टरचा उतारा म्हणजे क्विंटलमध्ये नाही, पण उत्पादन जर आपल्याला एखाद्या शेतकऱ्यांना सांगायचं किंवा हे पपई पीक आपल्याला एवढ्या एकरामध्ये एवढ्या लाखाचं किंवा एवढ्या हजाराचं उत्पादन मिळवून देऊ शकते, तुम्हाला आजपर्यंत कितीचा उतारा मिळालेला आहे असं? सर जर एकरी आपण बघितलं तर एकरी 700 झाडांपासून मला 300 ते 350 क्विंटल माल मिळालेला आहे आणि खर्च वजा जाऊन मला एका एकराला 2 लाखापर्यंत पपईपासून उत्पादन मिळालं. म्हणजे जे आपले पारंपरिक पीक आहेत या पिकांपेक्षा ही जी फळबागा झाल्या, पपई झाली, केळी झाली, हे पिकं शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे आणि याच्यामध्ये नफा सुद्धा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की बा आजकाल आपण पाहतोय की बा ज्यावेळेस मुलांचे लग्न करायचा विषय होतो, आज जवळपास सगळ्या समाजामध्ये परिस्थिती अशी झालेली की शेती म्हटलं तर बरेच जण शेतकऱ्याला मुली द्यायचं नाही म्हणतात. बरोबर. अशा लोकांसाठी किंवा अशा मानसिकतेबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही सर, हे बघा शेती ही म्हणजे माझ्या गावठी भाषेत म्हणायचं झालं म्हणजे माझ्या मायबोली भाषेत म्हणायचं झालं तर शेती जर बदनाम केली असेल तर शेतकऱ्यांनीच बदनाम केली असं मी नक्कीच म्हणेन. कारण शेतीकडे जोपर्यंत तुम्ही शेतीकडे तुमचा दृष्टिकोन बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलणार नाही तोपर्यंत तुम्ही शेतीमध्ये बदल करू शकत नाही. बरोबर, हे नक्की आहे. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे. शेतीकडे उद्योग म्हणून बघितलं पाहिजे, शेतीकडे इंडस्ट्री म्हणून बघितलं गेलं पाहिजे. शेतीमधून उत्पादन कसं चांगलं करता येईल, शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न तर वाढतंय सर. उत्पादन आणि उत्पन्न याच्यामध्ये बदल आहे. उत्पन्न वाढतं पण उत्पादन वाढवायचं जर असेल तुमचं उत्पादन वाढलं तर 100% उत्पन्न वाढेल. आणि हे बघा शेती फक्त एवढाच फरक आहे सर. आज जर तुम्ही नवयुवकांना जर कुठली भुरळ असेल तर शहरामध्ये राहण्याची भुरळ आहे, तिथली लाईफस्टाईलची भुरळ आहे. बरोबर, एवढंच आहे. तुम्हाला शेतीमध्ये तुम्हाला खेडेगावात राहावं लागतं, तिथली लाईफस्टाईल वेगळी असते. पण तुम्ही जर माझ्या गावाचा जर मी तुम्हाला घेऊन जाईल कधीतरी वेळ आला तर माझ्या गावाची शूटिंग काढा एकदा. माझं गाव आहे असं आहे सर
की जळगावपेक्षा आज माझ्या गावामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नाहीये, अशी लाईफस्टाईल माझ्या वडोद्या गावाची आज तरी आहे. हा, सगळ्या बेसिक गोष्टी आहे समजा. वडोदा पाहिलेलं म्हणजे आहे. आपण करू शकतो. हम्म. आपण विकास हा करू शकतो, घडवू शकतो. शेतकरीच आपण आपल्या परीने आपण आपला स्वतःचा विकास करू शकतो. पण ते फक्त आपली मेहनत आपण तिथं केली पाहिजे. तेवढी करायला पाहिजे. तुम्ही हळदीचं सुद्धा उत्पादन करता. हळद पिकाचं म्हणजे लागवड कशी होते, त्याचं मॅनेजमेंट कसं असतं? हे बघा सर, सुरुवातीला जर घरची मागची म्हणजे सुरुवातीला जर हळद लागवड करायची असेल तर हळदीचं बियाणं घ्यावं लागतं. हम्म. बेनं म्हणजे हळद जे उत्पादित होते तेच बियाणं म्हणून त्याचा वापर वापर केला 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 जातो. हम्म. तर मागच्या 3 वर्षापूर्वी पण मी हळद केली होती. मध्यंतरी 2 वर्ष मी हळद बंद केली. हळद लावण्याचं कारण जर बघितलं सर, तर हळद लावण्याचं महत्वाचं कारण म्हणजे हळदीच्या जसं आम्हाला केळीच्या हवेपासून केळीचं नुकसान होतं. जर बरोबर. हवा जास्त आली किंवा गारपीट झाली तरी केळीचं नुकसान होतं, पपईचं नुकसान होतं. तर त्याला म्हणजे याला एक पर्याय म्हणून, या पिकाला एक पर्याय म्हणून, जमेची बाजू म्हणून आम्ही यावर्षी हळद पिकाचा लागवडीचा निर्णय घेतला आहे. तर त्याच्यामध्ये हे जे मी सांगितले तुम्हाला की केळी वाऱ्याचा किंवा गारपिटीचा जो नुकसानाचा रेशो असतो तो हळदीमध्ये बऱ्याच प्रमाणात कमी असतो. कमी राहतो समजा. त्यामुळे मग हळद पीक त्या लागवडीकडे जाण्याचा निर्णय तुम्ही घेतला. हो म्हणजे हे तुमचा प्रयोग आहे समजा, हा सध्या तुम्ही जो चालू केला आहे. हो सर. त्याच्यामध्ये आणखीन उत्पादन अजून झालेलं नाही. नाही, मागच्या 2-3 वर्षापूर्वी घेतलं होतं सर. उत्पादन पण चांगलं आलं होतं. पण मागच्या या 2 वर्षापासून जो आम्हाला सतत वाऱ्याचा आणि गारपिटीचा जो फटका बसतोय केळी आणि पपई पिकामध्ये, तर परत मी हळद लागवड करावी असा विचार केला आणि यावर्षी हळद लागवड केली. आता ह्या समजा आपल्या भागामध्ये समजा जळगाव खानदेशमध्ये पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही, पण मग असे बरेच भाग आहे जसं विदर्भ झाला, मराठवाड्यातला काही भाग झाला, जिथं पाण्याची कमतरता आहे. अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे शेती करता येईल? सर, जर तुम्ही बघितलं तर पपईला सुद्धा खूप कमी पाणी लागतं. पपई नगदी पीक आहे. पपई पीक कमी पाण्यामध्ये येतं. तर पपईची लागवड पण केली तरी अशा ठिकाणी पपई लागवड केली तरी चालेल. म्हणजे ते पपईचं पीक ते घेऊ शकतात कमी पाण्यामध्ये सुद्धा. हो सर. हळदीचं पीक पण कमी पाण्यामध्ये घेऊ शकतो सर. कारण हळदीचा जो लागवडीचा हे आहे तो मे पासून तर जून पर्यंत, जुलै पर्यंत आपण हळद लागवड करू शकतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्याचे 4 महिने निघून जातात सुरुवातीचे, आणि नंतरचे फक्त त्यांना 1.5-2 महिने पाण्याची गरज असते. आता केळीचं जे समजा पारंपरिक पहिले जी लागवड केळीची होत होती आणि आज जी केळीची लागवड होत आहे, यामध्ये म्हणजे ह्या वेळेनुसार काय फरक झाला किंवा काय बदल झालेले? खूप मोठे बदल झाले सर. सुरुवातीला मोकळ्या पाण्याने, फ्लड पाण्याने कंदाची लागवड करायची, फ्लड पाण्यानेच केळी घ्यायची. त्याच्यानंतर केळी पिकामध्ये जर क्रांती आली असेल तर ती टिश्यू कल्चरमुळे क्रांती आली. बरोबर, टिश्यू कल्चरमुळे क्रांती आली. त्याच्यानंतर ड्रिप इरिगेशन आलं, त्याच्यानंतर ड्रिप फर्टिगेशन आलं. बरेच चेंजेस. अगोदर लोक मोकळे खतं द्यायचे. बरोबर. त्याच्यातून जर बरेचसे तुम्ही खतं बघितले तर नायट्रोजन असा एक घटक आहे, तो हवेत उडून जातो. तो नायट्रोजन स्थिर होण्यासाठी ड्रिप इरिगेशनचा खूप मोठा फायदा आता नवीन टेक्नॉलॉजीमुळे शेतकऱ्यांना मिळतोय. त्याच्याने शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढलं आणि उत्पादनही वाढलं. दोन्ही गोष्टी वाढल्या. आता आपण केळीच्या एक्सपोर्ट बद्दल बोललो, मग हे कसं राहतं, कसं सिस्टम असतं केळीचं एक्सपोर्टचं? आता एखाद्या शेतकऱ्याने केळी लावली आहे, त्याची केळी आता कापणीला आलेली आहे समजा, बरोबर, तर मग हा संपर्क तो कसा साधू शकतो? किंवा नवीन शेतकरी आहे, त्याला याबद्दल काही माहित नाही आहे, तर तो एक्सपोर्ट कसा करू शकतो किंवा हे कॉन्टॅक्ट त्याला कसे मिळतील? सोपं आहे सर. आता जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बऱ्याच कंपन्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत किंवा ते त्यांचे ऑफिस वगैरे तिथं आहेत, किंवा बऱ्याच आता वडोदा, अजिंठी, सिम, विटनेर हा जो आमचा पंचक्रोशी आहे, याच्यात बरेच लोक केळीचं वेंडरशिपचं काम करतात. बरेच ऑफिसेस आहेत पाहिले. तर ते वेंडरशिपचं काम करतात. म्हणजे ते शेतकऱ्यांपासून घेऊन कंपन्यांपर्यंत माल डील करून ते तिथपर्यंत माल पोहोचवण्याचं काम वेंडर करत असतात.
म्हणजे शेतकऱ्यांना अशा वेंडरपर्यंत पोहोचणं त्यांच्या तालुक्यातल्या किंवा त्यांच्या जवळच्या गावातील असा वेंडर कोण आहे हे शोधायचं आणि शोधल्यानंतर त्यांना स्वतःचा जो माल आहे आपला जी केळी आहे ती दाखवून तो एक्सपोर्ट करू शकतो. फक्त त्या क्वालिटीची असली पाहिजे. समजा शेतकऱ्याने एखाद्या शेतकऱ्याने केळीची लागवड केलेली आहे, त्याच्याजवळ पाण्याची व्यवस्था आहे, पण मग जास्त पाणी असून त्या पिकाला मग जास्त पाणी कधी दिलं जातं, कधी कमी दिलं जातं. अशा केसमध्ये प्लांटेशन नंतर केळीला कशा प्रकारे पाण्याचं मॅनेजमेंट योग्य प्रकारे करता येईल की जेणेकरून त्याला उतारा चांगला येईल आणि केळीची क्वालिटी सुद्धा त्याची चांगली राहील. खूप चांगला प्रश्न विचारला सर. बरेच लोक उत्पादन जे कमी होण्याचं कारण आहे त्याच्यामध्ये जर महत्वाचं तुम्ही विषयाला हात घातला. महत्वाचा विषय आहे पाण्याचं व्यवस्थापन. पाण्याचं व्यवस्थापन जर उत्पन्नामध्ये 50% वाटा करण्याचा असेल तर पाण्याचं व्यवस्थापनाचं आहे. तर पाण्याचं व्यवस्थापन केळीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. ते कसं करावं मी थोडक्यात काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी नक्कीच शेअर करा म्हणजे जेणेकरून करेल. शेतकऱ्यांना त्याची अवेअरनेस होईल त्या गोष्टीची. हां, नक्कीच सर. तर सुरुवातीच्या काळामध्ये केळीला पाण्याची एवढी आवश्यकता नसते. सुरुवातीच्या काळाला पाणी कमी लागतं. पण पाणी कमी लागतं म्हणून खूप कमी लागत नाही. तर पाण्याचं व्यवस्थापन कसं बघायचं, पाणी तुमचा शेतामध्ये नेहमी वापसा पद्धतीने पाणी देणं गरजेचं आहे. तर वापसा कोणाला म्हणायचं? वापसा 50% हवा 50% पाणी ज्या वेळेस तुमच्या जमिनीमध्ये असेल त्याला म्हणायचं वापसा कंडिशन. बरोबर. म्हणजे तुम्ही आता समजा हा मातीचा गोळा घेतला, असा गोळा केला आणि असा गोळा हा मुठीने दाबला. बरोबर. मुठीने दाबला आणि असा वरती फेकला आणि हा फुटला तर तुमचं पाणी व्यवस्थित आहे. म्हणजे तो वापसा कंडिशन मध्ये पाणी आहे. आणि हा गोळा जर नाही फुटला तर तुम्हाला इथं पाणी बंद करायचं आहे. आणि जर कोरडा असला तर तुम्हाला तिथं पाणी करायचं. हो. म्हणजे जर त्या गोळ्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त असलं तो तुटणार नाही आणि त्याचा वापसा झालेला नाही समजा किंवा आलेला नाही त्या जमिनीमध्ये आणखी. बरोबर. जर का तो गोळा तुटला म्हणजे तेवढं मॉइश्चर कमी झालेलं आहे. वापसा आता शेतीमध्ये आलेला आहे आणि मग तुम्ही आता त्या शेतामध्ये पुन्हा पाणी देऊ शकता त्या वेळेला. आणि जर ह्या गोष्टीचं लक्ष न घेता आपण पाणी देतच राहिलो तर मग जास्त पाण्यामुळे सुद्धा त्या शेताला म्हणजे त्या पिकाला अपाय होऊ शकतो. 100%. जर हे बघा जिथपर्यंत समजा त्याच्या त्या म्हणजे रूट्स असतात, म्हणजे मुळा असतात, त्या मुळांना जर ऑक्सिजन नाही मिळाला तर ते अन्न ग्रहण करू नाही शकत. जर सतत तुम्ही पाणी देत राहिले तिथं ओलावा आहे, तिथं पाणी हवा शिरायला जागा नाहीये, रूट्स पर्यंत किंवा मुळांपर्यंत जर हवा जात नाहीये तर रूट्स अन्न ग्रहण करणारच नाहीत. त्यामुळे वापसा कंडिशन मध्ये पाणी देणं गरजेचं आहे. ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या माहित राहत नाही शेतकऱ्यांना. पाणी देत राहतात. नवीन टेक्नॉलॉजी जर बघितली तर माझ्या शेतामध्ये मी वॉटर सेन्सर डिव्हाइस बसवलेलं आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला बऱ्यापैकी वॉटर मॅनेजमेंटचं आकलन येतं की आपल्या शेतामध्ये आज पाण्याची गरज आहे किंवा नाही, आज वाऱ्याचा वेग काय होता किंवा वेपोरायझेशन आपल्या पिकामधून पाण्याचं बाष्पीभवन किती झालेलं आहे, आपल्या पिकाला आज पाण्याची देण्याची गरज आहे किंवा नाही, त्याच्यानुसार ते सर्व आपण आकलन त्या सेन्सरनुसार आपण ते करू शकतो. नवीन टेक्नॉलॉजी ते तुम्हाला सगळ्या गोष्टीचा सर्व डाटा तुम्हाला देतं की आता पाण्याची आवश्यकता आहे नाहीये, मॉइश्चर किती आहे, किती वेपोरायझेशन झालेलं आहे शेतामध्ये, त्या गोष्टी पाहून आपण पाणी देऊ शकतो. आणि हे अशा शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरेल की ज्यांच्याजवळ पाणी कमी आहे किंवा आता विदर्भात झालं, मराठवाड्याचा बराच असा भाग आहे जिथं त्यांच्या विहिरींचं पाणी किंवा बोरवेलचं पाणी कमी आहे. तर अशा प्रकारच्या जर टेक्नॉलॉजीचा वापर त्यांनी केला तर अशा प्रकारच्या फळबागा ते घेऊ शकतील. 100%. म्हणजे केळी सुद्धा ते घेऊ शकतील, पपई सारख्या फळबागा ते करू शकतील. नक्कीच करू शकतील सर. जास्त खूप झालं तर एका झाडाला उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस सडनली 40च्या वरती म्हणजे 40 सेंटीग्रेडच्या वरती तापमान जातं तरी सुद्धा केळीला हार्वेस्टिंग असलेली केळी म्हणजे ज्या केळीला सगळ्यात जास्त पाण्याची गरज असते काढणीला आलेली केळीला, त्याला सुद्धा सर्वात जास्त 28 लिटर पाण्याच्या वरती पाणी लागत नाही. आतापर्यंतचा माझा अनुभव आहे त्या सेन्सरच्या हिशोबाने. मागच्या 3 वर्षाचा माझ्याकडे डाटा आहे. तर 27 ते 28 लिटरच्या वरती पाणी लागत. हे 27-28 लिटर एका झाडाचं सांगताय का? एका झाडासाठी. अच्छा. एका झाडाला याच्यावरती पाणी लागत नाही.
जर तुम्ही बघितलं सर, हे ड्रिप लाईन आहे. हम्म, जर 5 फुटावर तुमचं झाड असेल आणि 1.25 फुटावर एक ड्रिप आहे, हम्म. बरोबर. तर एका झाडाला किती ड्रिपर येतील सर? 1 2 3 तीन. 4 5 ड्रिपर आले हम्म, 5 फुटाच्या अंतरामध्ये, हम्म. बरोबर. 4 ड्रिपर, सॉरी, बरोबर. 1.25 फुटाच्या अंतरामध्ये 4 एक- ड्रिपर आले. चार. एका झाडाला 4 ड्रिपर. हम्म, हम्म. आणि याची पाणी देण्याची कॅपॅसिटी आहे तासाला 2 लिटर, अच्छा, हा. बरोबर. मग म्हणजे तासाला किती लिटर पाणी झालं? 4 ड्रिपरचा 8 लिटर. हम्म, हम्म. मी किती आवश्यकता सांगितली? 28 लिटर. 28 लिटर म्हणजे 2-3 तासामध्ये तुमचं 4 तासामध्ये तुम्ही केळीला पाणी देऊन बंद करू शकता. हम्म. म्हणजे 4 तासामध्ये तुमची जी काढणीला आलेली जी केळी आहे तिचं सुद्धा पाणी तेवढं तिला सफिशियंट आहे. सफिशियंट आहे. म्हणजे तुम्ही आता काही शेतकरी राहतात त्यांच्या वेरेनला फक्त सकाळी 2-3 तास मोटर त्यांची चालते, म्हणजे ते सुद्धा अशा प्रकारची केळी बाग घेऊ शकतात. 100% घेऊ शकतो. एक खूप मोठं मीथ होतं किंवा विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी नाहीये पाणी नाही. आणि शेतकऱ्यांना असं वाटतं की हे जे पीक आहे केळी पीक याला म्हणजे मुबलक पाणी लागतं. आपण जर ते लावलं, मॅनेजमेंट करून पुढं बाग मोठी झाली आणि आपल्या विहिरीचं किंवा बोरवेलचं जर का पाणी नंतर कमी झालं तर त्या पिकाचं आपलं नुकसान होईल. त्यामुळं बरेच शेतकरी हे लावायची हिंमत करत नाही. पण योग्य जर ज्या प्रकारे तुम्ही सांगताय की जे फुल ग्रोन किंवा आता काढणीला आलेल्या झाडाला 28 लिटरपर्यंत पाण्यामध्ये तिचं होऊ शकतं, होऊ शकतो. तर नक्कीच असे सुद्धा शेतकरी ह्या पिकाची लागवड करू शकतील. 100% करू शकतो. हे म्हणजे शेतकरी मागं राहतोय नवीन माहितीसाठी, की प्रॉपरली जी माहिती असायला पाहिजे ती त्यांना राहत नाही किंवा मग मार्केटमध्ये अशा प्रकारच्या माहिती त्यांना मिळतात की ज्या चुकीच्या राहतात, की केळी पिकांना आणि मजबूत पाणी लागतं बा असं. मी शेतकऱ्यांना एकच सांगतो, हं. कोणत्याही विद्यापीठाच्या शिफारसी असतील त्याच्यावर प्रकर्षाने त्याचा विचार केला गेला पाहिजे. हं, कारण कधी पण, आता मी केडी संशोधन केंद्राला त्या मंचाचा अध्यक्ष आहे म्हणून मी जवळून काम बघतोय. कोणतीही शिफारस ही 3 वर्ष त्याच्यावर एक्सपेरिमेंट केलं जातं, त्याच्या विविध ट्रायल घेतल्या जातात. त्याच्यानंतरच विद्यापीठाकडनं त्या शिफारसी शेतकऱ्यांसाठी दिलं जातं. दिल्या जातात. तर त्या नक्कीच चांगल्या असतात. शेतकऱ्यांनी त्याचा विचार नक्कीच केला पाहिजे, पाहिजे. त्यांना फॉलो केलं पाहिजे. आणि नक्कीच एकदा मी शेवट एकच सांगेल की ज्या शेतकऱ्यांना केळी लागवड करायची असेल त्या शेतकऱ्यांनी केडी संशोधन केंद्र जळगाव येथं येऊन शास्त्रज्ञांशी चर्चा करून किंवा तिथं आमच्या काही ट्रायल आहेत, हं, विविध वाण आहेत, यांचा ते येऊन पाहावं, त्याचा अभ्यास करावा आणि केळी नंतर लागवड करावी. करावी. म्हणजे आपल्या कृषी विद्यापीठाच्या आणि यांच्या कॉन्टॅक्टमध्ये शेतकऱ्यांनी राहायला पाहिजे नक्कीच राहायला आणि ते मार्गदर्शन सुद्धा घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे. म्हणजे केवळ फक्त शेती करत असताना तर फक्त शेतीमध्ये तुम्हाला मेहनतच करायची नाही आहे, तर काळानुसार आणि कृषी विद्यापीठानुसार कृषी प्रदर्शनं जे भरवले जातात ते अटेंड करायला पाहिजे. ज्या गाईडलाईन्स कृषी विद्यापीठ आपल्याला वेळोवेळी देत आहे त्यासुद्धा आपण पाहिल्या पाहिजेत आणि त्याचा अवलंब आपल्या शेतीमध्ये आपण केला पाहिजे. त्याच वेळेस आपली शेती ही फायद्याची ठरेल आणि या बदलत्या काळानुसार आणि या आव्हानांच्या जगामध्ये आपण आपला तग धरू शकू आणि फायद्याची शेती आपण करू शकू. आज या भागामध्ये आपल्याला संदीप दादा यांनी जो त्यांचा बहुमूल्य वेळ दिलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन त्यांनी केलं आहे याबद्दल आपण त्यांचे आभार व्यक्त करतो आणि हा एपिसोड आपण या ठिकाणी थांबवतोय. परंतु जर का याबद्दल आपल्याला अधिक मार्गदर्शन जर लागलं तर भविष्यामध्ये सुद्धा आपण संदीप दादा यांची भेट घेऊ आणि त्या प्रकारचं मार्गदर्शन सुद्धा आपण त्यांच्याकडून घेऊया. तसं कोणत्या पिकाचं तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे किंवा केळीबद्दल तुमच्या काय समस्या आहेत, काय अडचणी तुम्हाला जात आहेत याबद्दल नक्की खाली कमेंट करा. तुमचे प्रश्न विचारा. आपण पुढं चलून संदीप दादांकडून त्या संदर्भातील उत्तरं घेण्याचे प्रयत्न करूया. तोपर्यंत या व्हिडिओला तुम्ही शेअर करा. प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. याशिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, शेतीतील संबंधित व्हिडिओ आणि इतर व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर आपल्या या व्हिडिओला नक्की शेअर करा. धन्यवाद.